नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झालेला आहे. तसेच क्रूड तेलाच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे. या दोन मुख्य कारणांमुळे आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून मार्केटमध्ये तेजी होती. दिवसभर तेजी वाढतच होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 776 पॉईंटने वाढून 76,836 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 228 पॉईंटने वाढून 23,996 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स 2.30%, BSE रियालिटी इंडेक्स 2.25%, BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.60% वर आहेत. BSE टेलिकॉम इंडेक्स 0.67% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इटर्नल 5.66%, इंटरग्लोब एव्हिएशन 4.91%, इन्फोसिस 3.68%, बजाज फायनान्स 3.51% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ONGC 4.10%, HDFC बँक 0.44%, HDFC लाईफ इन्शुरन्स 0.40% असे घसरण आहे. आज FIIने 1,688 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 2,329 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 65 पैशाची सुधारणा झालेली आहे. धन्यवाद.